मोठी बातमी मुंबईतूनच। मुंबईत मतदानाआधीच युती 2 वार्डातून आऊट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर मुंबईत मतदानापूर्वीच 2 वार्डामधून युती ही आऊट झालेली आहे। वॉर्ड क्रमांक 211 आणि 221 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाहीये। एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाहीये आणि यामुळे आता या 2 प्रभाग क्रमांकांमध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं अर्ज घेण्यात नाही आले। त्यामुळे या ठिकाणी कमळ किंवा धनुष्यबाण दिसून येणार नाहीये। वॉर्ड क्रमांक 221 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। मुंबईत मतदानापूर्वीच 2 वॉर्डमधून युती आऊट झालेली आहे। वॉर्ड क्रमांक 211 221 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाहीये। एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज हा दाखल झाला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मुंबईमध्ये मतदानापूर्वीच 2 वॉर्डांमधून युती गायब झाल्याचं दिसून येतंय, काय नेमकं हे प्रकरण? नक्कीच अंकिता, आपण या ठिकाणी बघितलं तर मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आऊट झाल्याचं या ठिकाणी चित्र दिसून येत आहे। वॉर्ड नंबर 211 व 212 मध्ये यंदा कमळ व धनुष्यबाण चिन्ह हे नाही उमेदवार दिलेले आहेत आणि मुंबईत 2 ठिकाणी माजीचे उमेदवार हे दिसणार नाहीयेत। आपण वॉर्ड 211 आणि 212 माजी उमेदवार आपण नसल्यामुळे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून उमेदवार हा देण्यात आलेला नाही आणि या ठिकाणी रईस शेख हे नगरसेवक होते आणि या ठिकाणी आपल्यामध्ये दोन्हीकडनं हा उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेला नाही। हा उमेदवार का दिला गेला नाही याचं अद्यापही काही पूर्तता झाली नाही। पण आपण 2011 मध्ये कागदाची पूर्तता नसल्याने उमेदवाराचा अर्ज दाखल हा केलेला नाहीये आणि वॉर्ड नंबर 212 मध्ये उसने अर्ज दाखल केलेले उमेदवार हा रिंगणातून बाहेर झालेला आहे। त्यामुळे आपण दोन्ही वॉर्डमध्ये एकही उमेदवारमध्ये शिवसेना आणि भाजपचा उमेदवार हा दिसणार नाही आहे। निश्चित मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।